नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली मनुष्य जीवन म्हणलं की त्या मनुष्य जीवनाला गरजेच्या काही वस्तू आहेत, आवश्यक काही गोष्टी आहेत. 3 गोष्टी जीवनाला गरजेच्या आहेत. 3 गोष्टी गरजेच्या. कोणत्या कोणत्या? लक्ष देऊन ऐक. नंबर 1, अन्न गरजेचं आहे, वस्त्र गरजेचं आहे आणि निवारा. किती गोष्टी झाल्या? या 3 गोष्टी जीवनाला अति महत्वाच्या आहेत. अन्नाशिवाय जीवन चालूच शकत नाही. गाडीतलं डिझेल संपलं, गाडी बंद पडली. तसं हे शरीर चालण्याकरता काय अन्न आहे? एक फार सुंदर दृष्टांत सांगितलं कोणाच्या कीर्तनकाराच्या मुखातून मी ऐकलंय. ज्ञान की म्यान क्या है, ज्ञान की म्यान क्या है. जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान कशाच्या बळावर आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, ज्ञान की म्यान अन्न आहे. अन्नाशिवाय बुद्धी चालूच शकत नाही. म्हणून जीवनाला पोषक अति महत्वाचं अन्न आहे, गरजेचं आहे. संन्यासी जरी झाला बाबा, संन्यासी जरी झाला संन्यासी, माध्यानाशी तोंडवासी. महाराज म्हणले संन्यासी जरी असला तरी अन्न लागतेच ना. भगवे कपडे घातले म्हणजे अन्न लागत नाही का? निर्वाह पुरते अन्नाच्या दोन, निर्वाह पुरते अन्नाच्या संन्यासी जरी झाला तर अन्न लागते. गरजेची पहिली वस्तू अन्न. दुसरी वस्तू वस्त्र. वस्त्र गरजेचं आहे. लाजे करता वस्त्र पाहिजे. ऐका, आता त्याची फॅशन निघाली. आता जुन्या काळात फाटके कपडे लिवणाऱ्याला लाज वाटत होती. कपडे फाटके कसे लिहावं म्हणून. आता फॅशनच निघाली, फाटकेच कपडे आहेत. गुडघ्यावर फाटकं, मांडीला फाटकं. अन्न, वस्त्र आणि मला मुद्दा तिसरा सांगायचा, निवारा. मनुष्याला मला अतिशय महत्वाची गोष्ट निवारा. दिवसभर माणूस कुठं जरी फिरला आणि थकून भागून शिनून जर घरी आला तर त्याला निवारा लागते. थकवा भागवा घालण्याचं साधन म्हणजे निवारा. आपलं घर. घर असलं पाहिजे. कोण्याही शास्त्रात कोण्याही साधू संतानं घर बांधण्याबद्दल तक्रार केली नाही. घर बांधावं म्हणले, घर बांधण्याला तक्रार नाही. सुखे बांधा माडा घरी, सुखे बांधा, सुखे बांधा माडा घरी, सुखे बांधा माडा घरी. नका
सुरांडा पोरे घर बांधण्याला अडचण नाही, घर खुशाल बांधा म्हणले. कोण्याच शास्त्रात वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनं घर बांधण्याचा विरोध केला? विकू देऊ नका. घर बांधाय अडचण नाही, पण त्या घराची आसक्ती धरायची नाही. एक उदाहरण सांगतो, लक्ष देऊ नका. आपण घरात राहावं, घर आपल्यात राहू नये. पाण्यात नाव राहावं का नावात पाणी राहावं? आवाज कमी करा थोडा. पाण्यात नाव राहावं का नावात पाणी राहावं? ना कसं? पाण्यामध्ये किती दिवस पाण्यात नाव राहिले, अडचण कोणतीच नाही, धोका कुठलाच नाही. ज्या दिवशी नावत पाणी आलं बुडण्याची शक्यता आहे. आयुष्यभर घरात राहा, धोका कुठलाच नाही. ज्या दिवशी घर आपल्यात आलं बुडण्याची शक्यता आहे. विठाला संतती संपत्ती वैभव कमी नाही, अडचण नाही, पण त्याचं आसक्ती धरून मनात राहायचं. सत्यवादी करी संसार सकळ आयुक्त कमळ जरी जय आयुक्त कमळ जरी जय सत्यवादी करी संसार सकळ आयुक्त कमळ जरी जय सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. जसं पाण्यात कमळ असते पण पाण्याचा स्पर्श कमळाला होत नाही, तसं आपण संसारात राहावं. संसारी असावे असोनी खुशाल घर बांधा, खुशाल माड्या बांधा, संतती संपत्ती खूप कमवा. माणसाला घर असलंच पाहिजे, घर असलंच पाहिजे. आज सुंदर घराची वास्तू तयार झाली आणि ही वास्तू तयार झाल्याच्या नंतर याची शांती करणं महत्वाचं आहे. कुठला दगड, कुठली माती, कुठली वाळू, कुठलं सिमेंट, जागा, याची शुद्धी करणं हे म्हणजे वास्तू शांती करणं. या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आणण्याकरता हे कीर्तन भजन पूजन शांतीच्या रूपात तुका मनी घडी पूजा नामे देव जोडे. आजचं हे अन्नदानाचा कीर्तन भजनाचा कार्यक्रम. कचरे परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद. थोडा अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करूया. 4 प्रकारचे वर्ग आहेत, 4 प्रकारचे आश्रम शास्त्रकारांनी सांगितलेत. गृहस्थी, वानप्रस्थी, ब्रह्मचारी आणि संन्यासी. या 4ही आश्रमाला शास्त्रकारांनी 4 प्रकारचं मार्गदर्शन वेगवेगळं केलं. प्रत्येक आश्रमातल्या लोकांना मार्गदर्शन वेगळं आहे. अधिकार तैसा करू उपदेश साह्य ओजे त्यास तेची देऊ. तसं जपल तसं प्रत्येक आश्रमाला प्रत्येक मार्गदर्शन वेगवेगळं केले. त्याच्यापैकी महाराज म्हणले ब्रह्मचारी जर कोणी असेल तर ब्रह्मचार्याकरता वेगळा उपदेश आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी, त्याच्याकरता वेगळा उपदेश आहे. वानप्रस्थी करता वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. संन्यासी तो त्याग संकल्पाचा. संन्यासाला त्याग सांगितलंय. संन्यासी लोकांना हव्यास करायचा नाही, संन्यासी लोकांना जमा करायचं नाही. जमा करण्याचं काम गृहस्थीच आहे, संन्यासाचं नाही. आता गृहस्थीपेक्षा संन्यासालाच हाव सुटले जास्त. विठाला राजाला आळस, राजाला आळस, विधवेला विलास, आणि संन्याशाला सायास. वा, राजाशी आळस, संन्यासी सायास,
विद्वेषी विलास विटंबना संन्यासाला सायासरावने मला एक सांगायचे संन्यास येतो त्या संकल्पाचा संन्यासाकरता एक नियम सांगितला जीवन सार्थकी लागत आहे ब्रह्मचार्याकरता एक नियम सांगितला ब्रह्मचारी धर्म घोकाव्या अक्षरे करता एक नियम सांगितला सांसारिक लोक काय करतात 10 नियम सांगितले संसार करीत असताना आपण सर्व लोक देवाच्या विरोधात जाऊन संसार करायलो म्हणून देवाच्या विरोधात जाऊन संसार केला देवाला राग आला आणि देवानं सांगितलं आता इथून पुढे या लोकाला सद्गतीत नाही संसार करणाऱ्याला का तर या जीवनाची या मनुष्य देहाची निर्मिती मुळात संसार करता नाहीत देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा आपली निर्मिती फक्त भजना करताय देवानं अनेक येवण्या तयार केल्या आणि त्या प्रत्येक येवणीकडे असं मागं परतून बघितलं एकी केली जळचरी एकी केली भूचरी एकी केली खेचरी चराचरी ती एकी याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन देही घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही खोटे बाहुल्य मनुष्य देही आणि निज ज्ञान घातले पाहिजे भजना करता देह तयार केला भजना करता देह निर्माण केला आणि या देहाचा उपयोग माणसं संसारा करता कुरळे देवाला राग आला आणि राग आल्यामुळे देवानं असा निर्णय घेतला कोणती गोष्ट एकबारच होते डबल डबल होत नाही काय देव म्हणले मी भजना करता तयार केलेला देह माझी ओळख ठेवून माझं नाव घेते म्हणून तयार केलेला देह हे लोक भजना करता वापरण्याने संसारा करता वापरायलेत राग आला सांगितलं इथून पुढे या जीवाला सद्गती नाही पुन्हा मनुष्य जन्म नाही रागाच्या बरोबर देव बोलून गेले जीव शरण आला काकलूती आला देवानं जवळ धरलं नाही साधू संताकडे जीव गेला महाराज देवानं असा निर्णय घेतला आम्ही संसार करीत असल्यामुळं इथून पुढे आम्हाला सद्गती नाही पुन्हा मनुष्य जन्म नाही तुम्ही काहीतरी मध्यस्थी करा जीव काकलूती साधू संताला आला आणि
आणि या जीवाची शिफारस तुकोबाराने घेऊन देवाकडे गेले. देवा चुकलं असलं तरी आपलेच आहेत, चुकले असतील. देव म्हणले म्हणणं काय नाही, असं करा म्हणले ह्याला थोडी सवलत द्या. कुणाला? या जीवाला. जे संसारिक लोक आहेत त्याला सवलत द्या. एक तर याचा संसार बी व्हावं आणि संसार करता करता परमार्थ व्हावं, असं काहीतरी सवलत द्या. देवानं सांगितलं महाराज तुम्ही म्हणालेत म्हणून हिला थोडी सवलत देतो. सवलत म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर सबसिडी म्हणा की. देवाचा राग तुकोबाराच्या शब्दातून कमी झाला आणि तुकोबाराला देवानं सांगितलं ह्या लोकांनी संसार जरी केला पण संसार करीत असताना 10 नियम पाळून जर कोणी संसार केला तर त्याचा संसार बी सक्सेस होईल, यशस्वी होईल आणि संसार करताना परमार्थी होईल आणि शेवटी सद्गती योग्य मिळेल. अशा 10 गोष्टी संसारिक जीवाला सांगितल्यात. त्या 10 गोष्टीपैकी 2 गोष्टी अभंगाच्या पहिल्या चरणात. जोडनिया धन जोडनिया धन पहिले 2 नियम सांगितले अभंगाच्या पहिल्या चरणात. पहिला नियम व्यवहार म्हणलं की धन लागत आहे, संसार म्हणलं की पैसा. आज पैशाशिवाय काय वाले घराच्या बाहेर पाऊल टाकायचं म्हणतं पैसा लागायला. पैसा हे सध्याच्या काळात सर्वस्व झाले. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, सध्याच्या काळामध्ये माणसाला किंमत आहे का पैशाला किंमत? धनवंता सर्वमान्यता है जगी, सर्वमान्यता है जगी, सर्वमान्यता है जगी, सर्वमान्यता है जगी, धनवंता धनवंता धनवंता
धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. आता वाटते मला किंमत आहे, माणसाला किंमत नसे त्याच्याकडे पैशाला किंमत आहे. माणूस तेच पैसा गेला की किंमत गेली. जोपर्यंत जवळ पैसा आहे तर लोक मानतात, पैसा संपला किंमत गेली. महाराज म्हणले ना, आता पत्नी जी आपल्याला किंमत देते कशामुळं? धनामुळं. सर्वस्व स्वामिनी जी आपली पत्नी आहे ती आपल्याला किंमत देते कशामुळं? धनामुळं. चळन गात वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळला आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. किंमत पैशाला आहे ना. महाराज म्हणजे पैसा जरूर कमवा पर उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार म्हणजे आता कुणाही कोणताही धंदा करा, त्या धंद्यामध्ये 4 गोष्टी राहू नये ते उत्तम व्यवहार. नंबर 1 लक्ष देऊन ऐका. धंदा कोणताही करा, पैसा जरूर कमवा परी 4 गोष्टी धंद्यात राहू नये. नंबर 1 पापाचा धंदा नसावा. नंबर 2 अमंगळ आणि नासका धंदा नसावा. नंबर 3 खाली बघायचा लोकांना थू थू करायचा धंदा नसावा. आणि नंबर 4 कुणाचा तळतळाट लागला असा धंदा नसावा. हे 4 गोष्टी सोड आणि बाकी कोणताही धंदा करा. नंबर 1 पहिला धंदा पापाचा धंदा नसावा. पापाचा धंदा कोणता? दारूचं दुकान टाकणं पापाचा धंदा आहे. मांसाचं दुकान टाकणं पापाचा धंदा आहे. हे फवारणीच्या औषधाचं दुकान टाकणं पापाचा धंदा आहे. शस्त्रास्त्राचं दुकान टाकणं पापाचा धंदा आहे.
आता हे फवारणीचे औषध आहेत का नाही, आदल पापा धंदा आहे. आपले लेकरं बाळ जगण्याकरता ते किती किड्या मुग्या मारले ती पापच आहे किंवा दारूचं दुकान टाकणं आदल पापा धंदा आहे. कोणीतरी यावं दारू घेऊन जावं त्यानं प्यावं त्याच्या लेकरा बाळाचा शाप आपल्याला लागाव. इन्कम भरपूर आहे काय, पण त्या धंद्यात बरकत आणि सुख समाधान नाही. दारूच्या विक्रीचा पैसा घरात आल्यावर येताना भरपूर येईल, पण ते कुठून यायला आणि कुणीकडे जायला मिळत लागत नाही. आला वाऱ्यानं आणि गेला येतय भरपूर, समाधान नाही. आता मला प्रश्न विचारायचा आहे, पैसा पाहिजे का सुख पाहिजे? सुख महत्वाचं. तुम्हाला वाटेल का पैशावाल्याच्या जवळ सुख आहे म्हणून? पैशाच्या गादीवर झोपणारे काही माणसं आहेत, झोपला काय पाहिजे गोळ्या खाऊ. मुंबईला कीर्तन होतं माझं, रात्री मुक्कामाला गेलो, सकाळच्या पर्यंत उठलो. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 12 गोळ्या खाली ऐकलं ते घर मालकाला. सकाळी उठल्या उठल्या गोळी खाली. मामा कशाची आहे म्हणलं? पित्ताची आहे म्हणलं. 1 घंट्याला गोळी खाली. ही कशाची आहे म्हणलं? शुगरची आहे म्हणलं. पुन्हा 1 घंट्याला गोळी खाली जेवण खाऊन करून. कशाची गोळी आहे म्हणलं? बीपीची आहे म्हणलं. पुन्हा घंट्याला गोळी खाली. ही कशाची? वाताची आहे म्हणलं. पुन्हा अर्ध्या घंट्याला गोळी खाली. ही कशाची आहे म्हणलं? जेवण केलेली पचायची आहे म्हणलं. संध्याकाळी गोळी खाली. ही कशाची आहे म्हणलं? झोप लागायची आहे म्हणलं. इतक्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा बंदुकीची एकच गोळी खाल्ली पिढ्यागिरी कर म्हणलं. याची गोळी त्याची गोळी त्याची गोळी त्याची गोळी. पैशावाल्याकडे सुखी. पैसा म्हणजे सुख नाही, पैसा म्हणजे समाधान नाही. हे पापाच्या धंद्यातून पैसा येतो नाही असं नाही, पण ते पैसा घरात सुख देत नाही. ते पैसा काय होतंय? नाथ महाराजाची गोवी आहे. 2 नंबरच्या कमाईनं घरात पैसा आला पापाच्या धंद्यातून. महाराज म्हणजे त्या गोष्टीत त्या धनाबरोबर 5 गोष्टी येतात. पैसा एकटा येत नाही. दायात चोर राजागी, अधर्म रोग संचरे अंगी, हे 5 जण विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. दायात 2 नंबर चालेला पैसा भांडण्यात जाते. दायात त्याची चोरी होते. दायात चोर, त्याला इन्कम टॅक्स कर लागते राजाचा. दायात चोर राजा, ह्या तिन्हीतून वाचलं तर आगी, त्या घराला आग लागते. आणि तेवढ्यातून बी वाचलं अधर्म रोग संचरे अंगी. म्हणून पापाचा धंदा नसावा, नंबर 1. नंबर 2, अमंगळ आणि नाशका धंदा नसावा. धंदे कोणते करा, अमंगळ नसावा. अमंगळ म्हणजे देह विक्री करणं, व्यवसाय करणं, अमंगळ नाशका धंदा आहे. पापा धंदा नसावा, अमंगळ नाशका धंदा नसावा. नंबर 3, खाली बघाचा धंदा नसावा. खाली बघायचा म्हणजे चोरी करणं. एकदाच येतंय, पण ते जर उघडं पडलं तोंड दाखवाय जागा राहिना. चोरी करणं सोपं आहे का? कोणी बोलते, बारक लेकरू सुद्धा. एक बार नाव समाजामध्ये खराब झालं, नाव पडलं की संपला विषय. चोरी करणं म्हणजे खाली बघा धंदा. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो, थोडं टाळी वाजून भजन करा. विठाला चांगला नाव आलेला माणूस होता. गावातले भांडणं तंटे किरकिरी मिटवायचा पाटील माणूस, भारी माणूस. सगळे लोक मानायचे. सोयरिकीला नेणं, कुठे भांडण तंटे मिटविणं, पाटलाशिवाय काहीच गावात होणे, असा चांगला माणूस नावाजलेला. सांच्या परी डब्बा घेऊन बाहेर गेलं. गावकरी राहणं तशात अशी बरी रचली होती कडब्याची वळी. संडाचा डब्बा घेऊन गेलं. तिकडून येता येता रिकाम येताना गपचूप जेव्हा की नाही, त्या वळईच्या कडब्याच्या 4 पेंड्या उपशिलं, भारा बांधून असं डोसक्यावर घेतलं. वळईच्या कडब्याच्या पेंड्या उपसून डोसक्यावर घ्याला आणि त्याचा मालक आला. वळईचा धरला हाताला. पाटील हे कवापासून सुरू केला? माईच्या रमला इमानदारनं पहिलीच टायमाने हक्काने घेतला. मला मागून घ्यायचं होतं म्हणला. मला मानून फक्त म्हणायचं होतं, मला घरी आणून टाकीत होतं म्हणला. मी म्हणालो की रोज कडबा चालाय कुठं, तुम्ही आधीच ला म्हणला. हे रोजचा धंदा तुमचा, मी आज उघडं पडलं म्हणलं. गावचे भांडणं तुम्ही मिटवा, तुमचं कुणी मिटवा चला पंचायतला म्हणून. कसं असते, मोकळ्या लोकांना काय बी वागलं तर जमत आहे. हे तोंडावरच्या लोकांनी का नाही,
थोडसे नियमानच वागलं पाहिजे. सगळ्या लोकांची नजर आपल्याकडे असते. गावचे भांडणं तुम्ही मिटवा आणि तुमचं भांडणं कोणी मिटवा. चला म्हणजे की डोकर कडब्याच्या पेढ्या पाटील पंचायतला गावात बातमी कळाली पाटलानं कडबा चोरलाय म्हणर. गाव जमलं म्हणचाल पंचायत पशी लेकरा बाळासहित आलेलं माणूस म्हणणार मला म्हणाव किंवा मी आणून देत होतो. खाली मान घातली जे पाटील जे भोय उकरू का ना काय माणसं म्हणजे अरे मग मिटवायचे कसं. दुसरे म्हणजे अरे शाण्याला शब्दाचा मार. शाण्याला 4 पेंड्या आहेत का पाटलानं पेंडीला 100 रुपये 400 रुपये दंड. ह्या पेंड्या जिथं होत्या तिथं नेऊन टाकावं. आणि एवढ्या माणसात पाटलानं झाली गडी म्हणाव. पेंड्या बी नेऊन टाकल्या 400 रुपये बी दिले आणि झाली म्हणून हात जोडले. पण गावात 4 खेड्यात कळालं पाटलानं कडबा चोरला. आता पहिल्या दऱ्या राहायचा कुठेही काही बोलायचं कुणाला बोल द्यायचं नाही. त्या दिवसापासून हे कुठेही गेलं हिला लोक टोमणं देऊ राहिले कडबा चोरल्यावर हे का म्हणायचे. असे गाव जेवणाची पंगत होती. एक पोरग वरण बकेटात गेले हातात निष्ठला असेल ते बकेट सांडलं. हे दिमाकानं पाटील पहिल्यापासून बोलायला गेले वाड्याला काय नाही उगाच मध्ये मध्ये करतात घाबर. ते पोरानं असं फिरून बघितलं पाटील लई लाखाचं नुकसान झालं नाही म्हणला. वरण सांडलं असेल की तुमच्यासारखं कडबा तर चोराय नाही की म्हणलं. जे 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 निष्ठलं का नाही म्हणचा कुठेही गेले की बोलूच दे ना. एखाद्या सोयरिकीला गेलं पुरी कोण होऊन पोराच्या घराला गेलं ते पोराचा बाप म्हणला असं 10-5 लाख हुंडा काहीतरी. हे पहिल्यापासून बोललेलं पोराचे बाप लय दिमागात म्हणला एवढी हुंडा घ्यायची कुठं पद्धत असत्या का. पोराचा बाप म्हणला पाटील रोजी रोजगार करून लोकांच्या धुराला जाऊन पोट पाटीला बांधून तुटका फाटका बोट तुटकी फाटकी बनी लिहून संसार केला म्हणला. आणि रोज पैसे पुरून लेकरा नोकर लावल्या म्हणला. काय नवरा म्हणला दिमागात सांगायला म्हणला मिरची भाकर खाऊन पोरला नोकर लावल्या पाटील तुमच्यासारखं कडबा चोरू चोरू कडबा चोरू. कुठे गेले लोक बोलू दे ना. शेवटी ते पाटील मरूनच गेला. मेल्यावर मातीला लोकच जमले म्हणचाल गावात पायठवा जागा नाही. शिवारात माणूस माहिना माती जागी त्याला सरणावर ठोजू का लोक म्हणले माणूस वागायला का होता हो. एक बार कडबा चोरला होता. म्हणजे एक बार नाव समाजात खराब झाले की पुन्हा भरून निघत नाही. चोरी करायचा धंदा म्हणजे खाली बघाय धंदा आहे. उत्तम व्यवहार कोणता आहे 4 गोष्टी नसून आहे. नंबर 1 पापाचा धंदा नसून आहे. अमंगळ नाशका धंदा नसून आहे. खाली बघा धंदा नसून आहे. आणि 4 कुणाचा तळतळाट लागला असा एक धंदा नसून आहे. तळतळाट म्हणजे कोणी एखाद्या सासरवाशी बाईनं 2 रुपये ठेवली त्याची आबळा करणं. एखाद्या बाई मग संसारातून जिकाशीनं संसार करणार 2 रुपये मागे टाकणार आणि दाजी हो काय 1000-500 राहू द्या. दिवाळीला पोरगी आले की काहीतरी कराय होते संसारात राहत नाहीत. त्याच्या महागारी द्याले बरं म्हणणार. ह्यानं ठू म्हणणार. 4-6 महिने ती बाई त्याला विचारणार नाही. दिवाळी जवळ आले की नाही दाजी लांबणार दाजी आणि तेवढे ठुलेले पैसे आणून द्या बरं पुरीला आणायचे. हे दाजी माझा देते तू कवा मला दिलतीस म्हणलं झालं. तिला मिठुलेत म्हणून सांगायला बी ना त्यानं बुडुलेत बी म्हणाय ना. तोंड दाबून बुक्याचा मार झाला आणि तळतळ धंदा. असे धंदे सोडून तुम्ही कोणताही धंदा करा महाराज म्हणजे ते उत्तम व्यवहार आहे. असा धंदा करा की त्या धंद्यामध्ये हे 4 गोष्टी राहू नये. व्याजी व्यवहार करत असताना सुद्धा आता तुमच्याकडे कसं टक्केवारी चलते 10 आहे का. हा घेताव का देताव 3 हो 3 5 10 कोणी घंट्याला दिवसाला 20 बी घ्यायला म्हणे काय. सवयीचा धंदा ऐका सवयी त्याला मरण नाही त्याला पाप नाही बरं का. ते पापा धंदा नाही. 3 5 10 घेणं महाराज म्हणे ना जकातीचा धंदा
पाप वसे सदा असा पैसा कमवा उत्तम व्यवहाराने की त्या पैशाने आपल्याला सुख द्यावं, त्या पैशापासून समाधान लाभावं, त्या पैशापासून आनंद मिळावा. ज्या मार्गाने पैसा आलाय पुरुष मंडळ लक्ष देऊन ऐका, ज्या वाटेने पैसा आलाय त्या वाटेने निघून जाते. उत्तम मार्गाने आलेला पैसा आपल्याला सुख समाधान देऊन जाते आणि अधम मार्गाने आलेला पैसा ते पैसा आपल्याला दुःख देऊन जाते. ज्या मार्गाने पैसा आलाय की नाही त्या मार्गाने जाते. एकाने दुधाचा धंदा केला, असा धंदा केला, कोण्या टायमाला दूध आहे का म्हणजे आहेच म्हणायचं, कब्बर दूध असलं कब्बर पाणी टाकायचं. असं दूध विकलं महाराज 4-6 महिन्यात. जुन्या काळात दृष्टांत 400-500 रुपयाला म्हैस मिळायची. चिल्लर खुर्दा ₹1, ₹2, ₹2, ₹2, 400-500 रुपये जमा केले. बायकोला म्हणला धंदा लाभ आला म्हणला आपल्याला, दुसरी एक म्हैस आणून ते चिल्लर खुर्दा बांधला गेलं बाजारला. बाजारात गेला आणखी म्हशी काय आणल्यात म्हणला. जवळ तळ होतं, तळ्यात आंघोळ करून यावं म्हणला पुन्हा बाजारात. 10-5 रुपये ते चिल्लर ₹1, ₹2, 400-500 रुपये जमा केलेले गतुडं बांधलं. तळ्यापाशी गेला, असं कपडे काढून ठेवलं, गतुडं काढून ठेवलं. गेलं तळ्यामध्ये आंघोळ करायला. कोणी माकडानं बघितलं की काय खाची वस्तू वाटतं त्या माकडाला. आलं उडी मारून घेतलं, गतुडं उचलून गेलं त्या झाडावर. असं माणसानं सोडलं ते 1-1 रुपया घेऊन दाताखाली धरलं. असं ते चावायचं ना, खाची वस्तू नाही म्हणायचं, पाण्यात फेकून द्यायचं. रुपया घ्यायचं, चावायचं, पाण्यात फेकून द्यायचं. हे ना आंघोळ करून ये पुन्हा सगळेच पैसे पाण्यात टाकलं. काय घात केलं ना माकडानं म्हणलं गेली कामं चिरगुडाचं तोंडावर फेकलं गेलं माकड निघून. पाण्यात पैसा पडला म्हणलं जे पाण्यात जे गेलं सकाळी 10 वाजल्यापासून जे पाण्यात जे बुडू आलं ते सांच्या परी 4 वाजे कोणा पाण्यात बुडायचं ना. दुसरे माणसं 4 वाजता गाठ पडले, लय पाण्यात बुडलं तो म्हणले काय झालंय, पैसे पडले वा म्हणलं. म्हणजे मग सापडले का, निक्क्या दुधाचे तेवढे आले म्हणला आणि बाकीचे पाण्याचेच होते आणि पाण्यातच गेले म्हणला. विठाला ज्या मार्गाने पैसा आला त्या मार्गाने निघून जातो, तो पैसा आपल्याला सुख देत नाही. म्हणून संसारिक लोकांना पहिला नियम सांगितला, पैसा जरूर कमवा पर उत्तम व्यवहारी, उत्तम व्यवहारानं. दुसरा नियम सांगितला, जमा केलेला पैसा साठवून ठेवू नका, ते पैसा त्या पैशाला वाट मोकळी करा. उदास विचारे वेच करी, जमा केलेला पैसा दानामध्ये खर्च करा, कारण आपण दान दिल्यानंतर त्या पैशाची शुद्धी होते. रुपयातले कमीत कमी 10 रुपये, 100रातले 10 रुपये तरी परमार्थात आले पाहिजे. त्या दानानं त्या पैशाची शुद्धी होते. उदास विचारे वेच करी. महाराज तलाव साठवण करण्याकरता जे काही डॅम बांधतात लोक, त्याला बंधारा असते आणि त्या बंधाऱ्याला दरवाजे असतात. जे बंधारा बांधतात ते पाणी अडविण्याकरता आणि त्या बंधाऱ्याला दरवाजा ठेवतात की नाही, ते पाणी सोडण्याकरता. कारण जमा केलेलं साठवलेलं धन, जमा केलेलं पाणी तर जास्त होऊ लागलं तर ते सोडावं लागतंय. जर तसंच साठवण करून ठेवलं तर ते फुटण्याची शक्यता असते. साठवणे मरे पोराशी भांडण नाही नारायण तुका मने स्मरला तो. काही लोक पैसा जमा करतात मग त्याच्यात कामाला येते का. काही लोकाला खर्च करायचं माहीतच नाही. एक रामायणामध्ये उभी आहे, नाथ महाराज सांगतात लक्ष्मण शक्ती रामायणात, जे धनाचा वेच होय तेत प्राणची जावो पाये, सणावाराची नेणी सोया तिथे तेथ काय करी. काही कृपण माणसं असतात, पैसा जाणं जीव जाणं सारखं. रुका तुका मन धन धनाचा
नावासाठी देते प्राण. काही कृपण माणसं असतात. महाराज म्हणले पैसा जरूर जमा करा, जमा केलेला पैसा खर्च करा. उदास विचारी वेच करी. आणि उत्तम वर्ण पैसा जमा करून उदार अंतःकरणानं खर्च केला तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला उत्तम प्राप्त होते. अभंगाचं दुसरं चरण. उत्तमाची गती तो एक पावेला. 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 पैसा जमा केल्यानंतर उदार अंतःकरण खर्च केल्यानंतर उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तम गतीला प्राप्त होईल. कोण्या का येऊनी जाईना. उत्तम भोगील जीव खानी. संसारिका करता दुसरे 3 नियम तिसऱ्या चरणात सांगितले. परोपकार. 1 संसारिक जीवानं परोपकार करावा. तुका म्हणे फारन थोडा तरी परोपकार. एखाद्या व्यक्तीला जीव घालणं फार उपकार आहे. नका जीव घालणं आहे ना, पाणी पाजवा. तरी हेवो नका देऊ
देऊ अन्न फुकाचे जीवन तरी पाजा. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान परोपकार कोणता नाही. नका घालू दूध दयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. संसारिक जीवानं उपकार करा. पर म्हणजे दुसऱ्याला लक्ष देऊ नका. पर म्हणजे दुसऱ्याला, उपकार म्हणजे सहकार्य. एकमेकाला सहकार्य करणं म्हणजे परोपकार. एक वाक्य जरूर लक्ष देऊ नका. तुम्हाला जर दुसऱ्यावर उपकार करणं होत नसेल तर 100% करू नका. पण एक वाक्य जरूर लक्ष देऊ नका, जन तुमच्यावर उपकार केलाय त्याला विसरू नका. हे परोपकारच आहे. ज्यांनी आपल्यावर उपकार केलाय त्याला न विसरणं म्हणजे उपकारच आहे. आणि संसारिक जीवाने उपकार केला पाहिजे. परोपकार एक, नेने परनिंदा. कुणाही कुणाची निंदा करायची, टीका करायची नाही, हेवे दिवे करायचे नाही, द्वेष मच्छर करायचा नाही. आणि सध्या ह्याचं प्रमाण समाजात जास्त वाढलं. घरचं खाचन लोकांचं दळायचं, हे असाच ते तसाच, त्यानं असं करावं का, हे असं करावं का. आपलं बघायचं नाही, दुसऱ्याला बोलायचं. नेने परनिंदा. का निंदा करून आपण ज्याची निंदा करतो तो माणूस त्या पापातून मुक्त होतो. त्याचं पाप आपल्याकडे येते. दुसऱ्याचं पाप आपण घेण्यापेक्षा महाराज म्हणजे कुणाचंच कोण निंदा करू नका. कोणी कोणाशी न बोला. क्रूर ग्रहाची जैसी. हा, क्रूर ग्रहाची जैसी. हा, क्रूर ग्रहाची जैसी. मांदी मिळे एकेची राशी. मांदी मिळे एकेची राशी. येती निंदका पाशी आशेष. येती निंदका पाशी आशेष पापे. ज्यानं पाप केले ते पापातून मुक्त होते. आणि जे निंदा करायले त्याचे पाप आपल्याकडे येतात. पण दुसऱ्याचे पाप घेण्यापेक्षा ने परनिंदा. तिसरी गोष्ट महाराज म्हणले ना, परोपकार नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. वागत असताना आपल्या वयाची असेल तिला बहीण समजायचं, आपल्यापेक्षा लहान असेल त्या स्वतःची मुलगी समजायचं, आपल्यापेक्षा वडील असेल आपली आई समजायचं. एक धर्मपत्नी सोडून बाकीच्या परस्त्रिया सदा बहिणी माया. उत्तम पैसा कमवा, उदार अंतःकरणाने खर्च करा, परोपकार करा, कुणाची निंदा करू नका. आणि परस्त्री आई बहिणी समजा. भूत दया. प्राणी मात्र दया करा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. एकमेकावर प्राणी मात्र दया करा. हे हिंसा करणं, कोंबडं कापणं, बकरं कापणं, हिंसा करणं, हिंसा टाळा. भूत दया. अनिकाच्या कापिती माना. अनिकाच्या कापिती माना. निष्ठुर मना करोनी करीती बेटे उसनवारी. यमपुरी भोगावया भूत दया. गायी पशुचे पालन. गाय नावाच्या प्राण्याचं पालन करा. व्यावहारिक संसारिक जीवन. दारामध्ये गाय आणि घरामध्ये माय सांभाळावी. ज्याच्या घरात माय आहे आणि दारात गाय आहे त्याच्यासारखा सुखी माणूस जगात कोणी नाही. विठाला. आता घरात माय एक नाही आणि दारामध्ये मायाच्या जागा घेतल्या सासाईने आणि गायाच्या जागा घेतल्या शेळ्याने. आता घरोघर गायी गेल्या, शेळे आल्या, माई गेल्या आणि सासा आल्या. एकाच्या घरी कीर्तन संपल्यावर मी गेलतो. रात्री 12 वाजता नवरा म्हाताऱ्याचे पाय दाबवले. मी म्हणलं पुंडलिकराजा चावता रे म्हणून रात्री 12 वाजता पाय दाबायत मायबापाचे. तुमच्या पाया पडू द्या बरं. ते म्हणलं हे मायबाप नव्हत म्हणलं. म्हणलं कोण आहेत? सासू होईने सासरा होई म्हणलं. आज जवळपास 75% म्हातारी लेकीच्या घरी येतात. लक्ष देऊ नका मी काय सांगाल होते. गाय ही आपली माय आहे. जन्म झाल्यानंतर आईचं दूध लेकराला चलते. आईचं दूध जर नसेल तर कोणतं दूध चलते? गाईचं. गाय आपली गावरान गाय. आणि विशेष करून गावरान गाय. म्हणून गायी पशुचे पालन. आणि महाराज सांगतात 8वा नियम. तानल्या जीवन वना माझी. पाणी पाजवा. आता उन्हाळा आहे की नाही, आता इतकं ऊन लागेल, इतका मंडप तापलाय की नाही. आता जे पशु पक्षी रानातले जनावरं पाखरं ह्याचा जीव कायम नाही. असं मालकानं केली तर पाण्यात सोय पुढी असं घर मालक. वा वा. त्याच्याकरता टाळ्या वाजू सगळ्यांनी. धनिक माणसानं, पैसेवान माणसानं बोर पाडणं, विहीर पाडणं, जनावराकरता पाण्याची सोय करणं
हे अतिशय महत्वाचं आहे. तान सुखाचे जीवन तरी बाबा, सुखाचे जीवन तरी बाबा, सुखाचे जीवन तरी बाबा, सुखाचे जीवन तरी बाबा. नका देऊ नका देऊ अण्णा, सुखाचे जीवन तरी बाबा, सुखाचे जीवन तरी बाबा, देऊ अण्णा, सुखाचे जीवन तरी बाबा, सुखाचे जीवन तरी बाबा, तरी बाबा, तरी बाबा. तानल्या जीवन वना माझी. 8वा नियम संसारी करता सांगितला. 9वा नियम शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. लक्ष देऊ नये का, संसारिक लोका करता संसार करून परमार्थ करावा आणि सद्गती मिळवा अशी वाटत असेल, नेहमी शांत राहा. आपलं वाईट कुणी करू, आपण कुणाचं वाईट करू नका. जर आपण दुसऱ्याचं वाईट करणं गेलं 100% आपलं वाईट होत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्याकरता पाऊल टाकताल त्या दिवशी आपलं वाईट व्हायला सुरुवात होते. म्हणून एकच करा, शांत राहा. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. कुणाचंच वाईट करू नका. दुसऱ्याचं वाईट करायला गेलं 100% आपलं अगोदर वाईट होते. म्हणून शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. आणि आता 10वा नियम अतिशय महत्वाचा. वाढवी महत्व वडिलाचे. घरात आई असेल, वडील असतील, आजी असतील, आजोबा असतील, त्याला योग्य किंमत आणि योग्य मान द्या. त्याचा सन्मान करा आणि त्याचा आशीर्वाद घ्या. किती जरी भारी घर बांधलं तर त्या घराची शोभा ही आई वडील आहेत. ज्या घरामध्ये आई आणि ज्या घरामध्ये वडील असतात त्या घरचं वजन काही वेगळं असते. एक सांगू, 5 मिनिटात फक्त थांबणार आहे मी, लक्ष देऊ नका. ज्या घरामध्ये म्हातारी माणसं आई वडील असतात त्या घराकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असते. म्हणून पैसेवान माणसं खूप असतील. काही पैसेवान माणसाच्या अंगणामध्ये गेटच्या मध्ये 50-50 हजाराची कुत्रे आहेत. त्याच्या घरात कुत्र्याला राहायला जागा आहे पण मायबापाला राहायला जागा नाही. म्हणून जर जीवनात सुख समाधान बरकता लागायची असेल तर आई, काही माणसं म्हणतात काय गरज आहे म्हाताऱ्या माणसाची. आपण किती जरी शिकलो ती वयोवृद्ध माणसाचा सल्ला घ्यावं, कारण त्याच्यासारखा अनुभव कुणाला नसते. मला आठवला, चलत चलत वेळ संपला तरी 5 मिनिट आई वडिला करता दृष्टांत सांगतो. घरात शहाणे माणसं, वयोवृद्ध माणसं का असावं. हो, एक टाळी वाजवून भजन करा. विठाला शहाणे माणसं घरात राहणं म्हणजे वजन वेगळंच आणि त्याचा अनुभव वेगळा असतो. जुन्या काळातली गोष्ट आहे. जुन्या काळात अशी पद्धत होती, मुली मिळत नव्हत्या. आता तर मुली मिळत नाही सम सोडून द्या, पण जुन्या काळात मुली मिळत नव्हत्या. मग ते मुलीला हुंडा देण्याची प्रथा होती. 4 लुगडी 5 लुगडी काय तर लुगडी द्यायची, पोट झाकणी म्हणायचं. 2-4 पोरं पोरगी बघायला निघाली. ते पोरगी बघायला निघाल्यावर ते घरचं म्हातारं म्हणलं पोराला, पोरं हो मुलगी बघायला निघाला पण मला संग घ्या की. पोरं म्हणले काय करायचे म्हातारे माणसाला, भाकर टोकडा खाऊन घरी पडायचं काय करायचं. नाही म्हणले मला येऊ द्या तिथवर, आमची इज्जत घालतो का. मी गाडीच्या खाली उतरत नाही म्हणलं म्हाताऱ्याने, फक्त मला गाडीत बसू दे. हां, पोराने बोलणं केलं मग गाडीच्या खाली उतरायचं नाही, गाडी सांभाळा म्हणलं संग नेता म्हणलं. त्या म्हाताऱ्याला सांगितलं गाडीत बसू. त्या गावात गेले, गाडीतून पोरं उतरले. पोरं म्हणले बाबा गाडीच्या खाली यायचं नाही, गाडीत बसून राहा. म्हातारं गाडीत बसलं. ते पोरं गेले ते पोरीच्या घरला. सोयऱ्यानं पाय धुवाय पाणी दिलं, बसा यात्रेने टाकलं. पोरं बसले. पोरीचा बाप म्हणला पोरं सुरू दिसालेत, म्हातारं माणूस आणि शहाणा माणूस संग दिसणार ह्याची परीक्षा घ्यावं. आणली मुलगी दाखवली, मुलगी बघितली. सोयऱ्याने विचारलं हा काय म्हणणं आहे सांगा. पोरं म्हणले आम्हाला पोरगी पास आहे, मुलगी आम्हाला पसंत आहे. आता तर कुठं पोरी मिळत महाराज, कसे लोक करायचे आहेत की कसलंच बंधन राहिलं नाही. आता कोण्या जातीची कोण्या कुळाची कुठली काही राहिलं नाही. आता पोरीच्या बापाला 10 घरं फिरता येते. पोराच्या बापाला फार अवघड झालं, कुठं झाला आहे ना, कोणी सोयरे घरला येणार. पोराचे बाप बैठकीत बसालेत आणि उगाच म्हणाय 2-4 गावचे आलते. भगवान महाराज आम्हाला, आम्ही म्हणलं की यंदा करायचं नाही.
आणि तुम्ही लय गावाला फिरता कुठं ध्यान ठेवा बघा. आता कशाला ध्यान ठेवा? आत्ताच करायचं नाही म्हणून पुन्हा ध्यान ठेवा म्हणून वेळच ना. इथून पुढचा काल मला फार अवघड होणार आहे आणि विशेष करून इथून पुढे मुलीला किंमत येणार आहे. आता तर मुलीला आहेच, इथून पुढे जास्त किंमत आणखी मुलीला येणार आहे. मुलीच्या बापानं सांगितलं म्हणजे तुम्ही पोरं सुरू आला मनातली मनात म्हणाली ह्याची परीक्षा घ्यावं. हां काय पोरं म्हणजे आम्हाला पोरगी पास आहे हो. मग माझी एक आट आहे म्हणजे मुलीचं लग्न आमच्या गावात करून द्यायचे मला आणि तुपापोळीचं जेवण करायचे आणि आमचे सोयरेदारी भरपूर आहेत. काय खर्च मला किती येऊ शकतो फक्त एकच करा, मुलीच्या मोबदल्यात आम्हाला लुगडी नग आम्हाला पैसा नग काही घ्यायचं नाही. फक्त मुलीच्या मोबदल्यात मी तुम्हाला मुलगी देतो पण मुलीच्या मोबदल्यात मला हिर भरून तूप पाहिजे. काय पाहिजे? हिर भरून तूप. एक पोरग दुसऱ्या पोराला म्हणाले हौद भरून म्हणलं कर. दुसरं म्हणलं म्हणजे ऐकण्यात काय फरक पडला कर. हिर भरून कसं देते तू म्हणलं? हिर भरून तूप कसं द्यावं? लय सोयर आड बघा म्हणजे मामा चलतो म्हणले. आता पोरं उठले गाडी पस्तूर निघाय तिकून पोरं आलेत. ते गाडीतलं म्हातारं म्हणाले ह्याच्या तोंडाकडे बघून जमलं नाही वाटाले. शी म्हणली कसं ओळखी रे म्हाताऱ्यानं म्हणले. तुम्ही कसं ओळखीला? तोंड सांगा तुमच्यामध्ये तुमचा मेळ लागला नाही. काय जमलं नाही सोयरी? पोरगी पास पडली नाही का? अहो पोरगी पास पडली म्हणले. लय आड बघ सोयर आहे. हिर भरून तूप मागितलं. म्हातारं म्हणलं देऊ नये का मग? एक पोरग म्हणलं आपलं म्हातारी सर्कल म्हणला हिर भरून कुठे तूप देत असतात का? मी देतो म्हणलं चला. मी दृष्टांत कसं करता सांगालो अनुभवा करता. मी हिर भरून तूप देतो चला म्हणला. मस्त पटका बांधलेलं म्हातारं पायात जोडा निघालं. हातात काठी. त्या म्हाताऱ्याचा पटका पायातला जोडा हातातली काठी बघितली. घर मालक म्हणला आता सोयरी. ते कोण? म्हातारा आलं बसाय टाकली चटई. राम 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 राम. याला थोडा मला उशीर झाला म्हणला. पोरं आधी आलते. काय झाले तुमचं? काय नाही. सोयरा म्हणला पोरगी पास आहे म्हणले पोरं. मग आलंय कुठं? काय नाही. पोरीच्या मोबदल्यात आम्हाला काय पाहिजे? हिर भरून तूप पाहिजे. सोयरा म्हणला ते म्हातारं हो का सोयरे हो तुमच्या तर कामाला आमच्या तर कामाला हो 600-700 रुपये किलो तुपाचा भाव आहे. वाटलो होऊ नये. हिर भरून घ्या नाही 2 घागरी आगाव घ्या. पण जे हिर भरून द्यायचे तुपानं ती हिर निर्मळ धुवून पालती घालून द्या. मी भरून देतो. निर्मळ धुवून हिर पालती घालता येत नाही काय भरून देत नाही. पोरीचा बाप मला आणणार साखर वडापट्टी मला गंधाची. दृष्टांत संपला. मी कशा करता सांगितलं? अनुभव. घरामध्ये वयोवृद्ध माणसं असणं घराची शोभा आहे, घराचं वजन आहे आणि जीवनामध्ये त्याच्या आशीर्वादामुळे सुख समाधान बरकता लागते. म्हणून अशा घरामध्ये एकच काम करा, वाढवी महत्व. आज जे काय माझं जीवन आहे आणि जे आज कोण मी जे आहे ते आई वडिलांमुळे आहे म्हणा. या 10 गोष्टी जीवनात पाळून संसार करा. संन्यासी राहून परमार्थ केलेलं फळ जे त्याला मिळते ते संसार. हे 10 गोष्टी सांभाळून संसार केलेलं फळ संन्यासाच्या फळाच्या बरोबरीचे अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे हेची आश्रमाचे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे तुका म्हणे हेची आश्रमाचे गती मुठ मती गती तोय को पाडेला
भोगिल जीव खा
न करले मेरे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खान यथामध्ये धावकास धावत्या वेगात बोलण्याचा अभंगाचा भावार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। चुकीत असेल क्षमा करा, बरोबर असेल सद्गुरू मोतीराम महाराज मोठ्या महाराजांचा करवेली तैशी केली कटकट वाकुळे का नीट देव जाणे तुका मने पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी। कचरे परिवाराला पुनश्च एक बार धन्यवाद। शेवेला पूर्णिराम भजन करा तुकाराम तुकाराम।